कोस्टल रोडच्या ढाच्यात नव्हे तर सांध्यामधून पाणी गळती. बोगद्याच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. सगळे सांधे परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने भरण्याचे महापालिकेला निर्देश. मोदींच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात. वाराणसीतील मराठी भाषिकांशी संवाद साधणार. अखेर अजित पवार गटाचा विधान परिषदेचा उमेदवार ठरला. राष्ट्रवादीकडून मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी. महायुतीत उमेदवारीवरून गोंधळ नाही, सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. चारशे पारच्या घोषणेमुळे महायुतीचं नुकसान. भुजबळांचं वक्तव्य. तर भुजबळांना आवरलं पाहिजे, निलेश राणेंकडून संतप्त प्रतिक्रिया. पुणे अपघात प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ. विशाल अगरवाल आणि सुरेंद्र कुमार अगरवालला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी. डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोट प्रकरणी मलय मेहताच्या पत्नी स्नेहा मेहतालाही अटक. दोघांनाही उद्या न्यायालयात हजर करणार. कोस्टल रोडच्या ढाच्यात नव्हे तर सांध्यातून पाणी गळती. बोगद्याच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवस सुट्टीवर. शिंदे सहकुटुंब साताऱ्याच्या दरेगावी मुक्कामी. जळगावच्या हिट अँड रन प्रकरणातील कारमध्ये आरोपी मुलांसोबत मुलीचाही समावेश. एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट. खडसेंच्या दाव्यामुळे प्रकरणाला नवं वळण. सुप्रिया सुळेंमुळे अनेक नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी. मी शरद पवारांसोबतच. पक्ष बदलण्याच्या अफवांवर सोनिया दुहानी यांचं स्पष्टीकरण. पालघरमध्ये गुजरातहून मुंबईकडे येणारी मालगाडी रुळावरून घसरली. विरारहून डहाणूच्या दिशेनं धावणाऱ्या लोकल रद्द.